या देशातला सर्वात मोठा राजकीय सुपाऱ्या घेणारा, सुपाऱ्या वाजवणारा आणि जाहीरपणे वाजवणारा, कबूल करणारा आणि त्याच्याविषयी अभिमान बाळगणारा की ही सुपारी मी वाजवली आणि ती बघा किती यशस्वी झाली, आणि जेव्हा अपयशी झाली तेव्हाही कबूल केलं की ही मी सुपारी वाजवली पण नाही फुटली सुपारी, हे पण कबूल करणारा जर कुणी निर्लज्जम सदा सुखी आणि तरी देखील कर्तबगार, कर्तृत्ववान, बुद्धिमान, प्रतिभावान, संघटना चतुर, राजकीय धूर्तपणा असलेला, राजकीय लबाडी असलेला आणि त्यामुळे चाणक्याशी ज्याची तुलना केली जाते असा प्रशांत किशोर. आता बिहारमध्ये एक जागा त्यांनी आमदारकीची जिंकली, परंतु असं झालंय की जणू काही त्यांनी पंतप्रधान पदच जिंकलंय, जणू काही त्यांनी देशच जिंकलाय, जणू काही देशामधल्या सगळ्या लोकसभा, सगळ्या विधानसभाच त्यांनी जिंकलाय असं वातावरण निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. एक म्हणजे नगरसेवकांनी आमच्या गल्लीतल्या असं म्हणण्यासारखं आहे खरं म्हणजे की आता मोदींमध्ये माझ्यामध्ये फरक नाही, ते ही लोकप्रतिनिधी आहेत आणि मीही लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे आम्ही दोघंही बरोबरीचे आहोत. ते खासदार आहेत, लोकसभेत आहेत, पंतप्रधानपदी आहे, मी नगरसेवकपदी आहे, मी स्थायी समिती मेंबर आहे. ते असं सांगतात ना गंमत म्हणून की उंदीर म्हणतो माझं हत्तीशी नातं, ते हे कसं असं त्याला विचारलं होतं, तो म्हणतो त्यालाही 2 सुळे पुढे आलेले आहेत, मलाही 2 सुळे आलेले आहेत पुढे, मी उंदीर असलो तरी माझी जात हत्तीचीच आहे. तसं प्रशांत किशोरचे एक आमदारकी आली आहे पण त्याची एकंदर उंदराची हत्ती असल्यासारखी आहे. पण ओके, आपण वाचलेलं आहे ना की सिंहाला देखील त्या उंदरानी जाऊन जाळ्यातून सोडवलं, म्हणजे उंदीर देखील कामाचा असतो अशी पण इसाप नीतीमधली कथा आहे की नाही. तर मग हा उंदीर जो आहे समजा जो एकाच मतदारसंघात आलाय, हा प्रशांत किशोर नावाचा उंदीर जो आहे तो सिंह जरी अडकला असेल, सिंहीण जरी अडकली असेल सुनेत्रा देवींमुळे मी म्हणेन, तरी देखील तिला त्या जाळ्यातून सोडवण्याचं काम करू शकतो का नाही? पण आता ही सिंहीण सुनेत्रा देवी या अडकल्या आहेत, सापडल्या आहेत, कचाट्यात अडकल्या आहेत. असं कोण आहे, कोण आहे की जे त्यांच्या विरुद्ध आहे, कोण आहे की ज्यांच्या विरुद्ध सुनेत्रा देवींना मात करायची आहे, शह द्यायचा आहे, स्वतःचं अस्तित्व, तत्व, महत्व, प्रभुत्व सिद्ध करायचं आहे आणि राजकारणामध्ये नामशेषकडे चाललेली, निदान अवशेष राहील अजितदादांची राष्ट्रवादी, असे प्रयत्न करायचे, असे प्रयोग करायचे, याच्यासाठी काहीतरी हालचाली करायच्या आहेत. ही 2 पुळचट, मुळचट, गुळचट, खुळचट जी पोरं गळ्यात पडलेत त्यांचंही भवितव्य सांभाळायचं आहे. तर त्यांनी प्रशांत किशोरला सुपारी दिली, त्याला बोलून घेतलं. काहीतरी 1500 कोटीचं त्यांचे मिनिमम प्रोजेक्ट तर म्हणजे ते 1000 ते 5000 कोटीचे असतात प्रशांत किशोर, पण ते देण्याची तयारी दाखवली काही नाही. त्याच्या आधी तो पुण्याचा कोण होता त्याचीही 200-300 कोटी 300 कोटीची होतीच की सुपारी, ती अजितदादांनी दिलेली होती. जे पिंक सगळं आलं तर पिंकी झाली होती ना सगळी या राष्ट्रवादीची त्यांच्या, ती सगळी त्याच्या सांगण्यामुळे झाली होती. त्यानंतरही आता कोणी त्याला ते नेमलंच होतं, पण ते काय कॅन्सल करतील, त्याला कॉम्पन्सेशन देतील थोडं. आता प्रशांत किशोरची 1500 कोटीची सुपारी असेल, पण प्रशांत किशोरला त्यांना जिंकवण्याचंच फक्त काम सुपारी नसणार, तर फडणवीसांना शह देणं, एकनाथ शिंदेवर मात करणं आणि शरद पवारांना कुठेतरी अडचणीत आणणं, दुय्यम ठरवणं आणि अजितदादांची राष्ट्रवादीचा वर्चस्व निर्माण करणं, गेलेला आहे निर्माण करणं, ही ती सुपारी आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांचं काम याला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणं एवढं नाही, पुढे करणं, मोठं करणं, प्रगती करणं, संघटित करणं, त्याचं इमेज करणं, त्याचं ब्रँडिंग करणं, सुनेत्रा देवींचं महत्त्व वाढवणं. त्या साक्षात इंदिरा गांधी आहेत, गुंगी गुडिया नाही तर इंदिरा गांधी आहेत, हे लोकांच्या मनात निर्माण करण्यासाठी जाहिरातीचे कॅम्पेन करणं, वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम घेणं, याच्याबरोबरच फडणवीसांना, शिंद्यांना आणि शरद पवारांना शह देण्याची देखील ही सुपारी आहे. पब्लिसिटी पॉझिटिव्ह करणं फार अवघड नसतं, पण या 3 दिग्गजांवर
प्रशांत किशोर कशी मात करतात आणि सुनेत्रा देवी त्याला कसं स्वातंत्र्य देतात की गो अहेड, कर या तिघांचं निर्दालन आणि कर आमच्या पक्षाचं पालन सांगतात. याच्याबद्दल कुतूहल आहे. दिसेलच प्रशांत किशोर फडणवीस, पवार आणि शिंदे यांना काय काय त्रास देतात, उपद्रव निर्माण करतात, कट टू साईज करण्याचा प्रयत्न करतात. धन्यवाद.